नमस्कार. देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. बघूया राज्यातील आजच्या ठळक घडामोडी. पुण्यातील वाघोली येथील एका नामांकित शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर शाळेतील शिपायाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पुण्यातील लोणीकंद पोलीस ठाण्यात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. पीडित मुलाच्या आईने या संदर्भात पोलिसात तक्रार दाखल दिली आहे. अत्याचाराबाबत कोणालाही काहीही न सांगण्याची धमकी आरोपीने दिली होती. पुण्यातल्या रविवार पेठेतील भोरी आळी येथे दुकानामध्ये आग लागल्याची घटना समोर आली आहे. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. मात्र आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. पुण्यातल्या रविवार पेठेतल्या भोरीअळी येथे दुकानामध्ये आग लागल्याची घटना घडलेली आहे. काही तासात दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलेलं आहे. पुणे मुख्यालय, नायडू, कसबा, गंगाधाम येथून एकूण 4 फायर गाड्या आणि 1 वॉटर टँकर या ठिकाणी रवाना करण्यात आला. घटनास्थळी आगीचं नेमकं कारण समजलेलं नाहीये. मात्र सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. व्यावसायिक इमारत ही तळमजला अधिक 4 मजले असून संपूर्ण इमारतीमध्ये विविध प्रकारची छोटी मोठी दुकाने आहेत. इतर आगींमध्ये शांती क्रॉकरी अँड गिफ्ट आर्टिकल्स या दुकानाचं पूर्ण नुकसान झालंय. दुकानातला सगळा माल जळालेला आहे. मात्र यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. पुण्यातील दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रेम संबंधातून एका महिलेचा खून करण्यात आलाय. पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या पथकाने गुन्हा घडल्यानंतर काही तासात आरोपीला अटक करून गुन्हा उघडकीस आणलाय. प्रेमसंबंधातून डोक्यात दगड घालून 30 ते 35 वर्षीय महिलेचा खून केल्याची घटना पुण्यातल्या दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेली आहे. यानंतर पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट 3च्या पथकाने गुन्हा घडल्यानंतर काही तासात आरोपीला अटक करून गुन्हा उघडकीस आणलेला आहे. ज्ञानेश्वर इंगोले असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. ही घटना दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या इंद्रायणी नदीकाठी भागेश्वर धर्मशाळा ट्रस्टच्या मोकळ्या जागेत उघडकीस आलेली आहे. दरम्यान आरोपीचे मृतक महिलेसोबत प्रेमसंबंध होते. तो तिच्यासोबत लग्न करणार होता. मात्र ती इतर पुरुषांसोबत दिसून आल्याने रागात त्याने महिलेच्या डोक्यात दगड घालून तिचा खून केला अशी कबुली देखील त्याने आता पोलिसांना दिली. पुढचा तपास दिघी पोलीस करतायत. अभिनेता चिन्मय मांडलेकरला त्याच्या मुलाच्या जहांगीर या नावामुळे सध्या ट्रोल केलं जातंय. याबाबत चिन्मयने नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय. हा व्हिडिओ शेअर करून चिन्मयने मुलाच्या नावामुळे होणाऱ्या ट्रोलिंग बद्दल आणि त्यामुळे त्याने घेतलेल्या निर्णयाबद्दल सांगितलंय. चिन्मयने व्हिडिओ शेअर करून यापुढे छत्रपती शिवरायांची भूमिका न साकारण्याचा निर्णय घेतलाय. नमस्कार, माझं नाव चिन्मय मांडलेकर. व्यवसायानं मी एक अभिनेता आहे, लेखक आहे, दिग्दर्शक आहे, निर्माताही आहे. काल माझ्या पत्नीनं नेहानं तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरनं एक व्हिडिओ शेअर केला होता. तो व्हिडिओ होता माझ्या मुलाला, ज्याचं नाव जहांगीर आहे, त्याच्या नावावरून आम्हाला होणारं ट्रोलिंग आणि त्याच्या नावावरून आमच्या कुटुंबाबद्दल पास केल्या जाणाऱ्या अत्यंत घाणेरड्या, अश्लाघ्य आणि हिणकस अशा कमेंट्स. हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर सुद्धा या कमेंट्स मध्ये काही कमी झाले का? तर अजिबात नाही. इनफॅक्ट त्या वाढलेत. आणि आता लोक त्या मुलाच्या पितृत्वापासून ते त्याच्या आईच्या चारित्र्यापासून सगळ्यावर शंका घेऊ लागले. एक व्यक्ती म्हणून मला त्याचा खूप त्रास होतो. मी अभिनेता आहे, पण म्हणून माझ्या मुलाला किंवा माझ्या पत्नीला कुठल्याही पद्धतीचा मानसिक त्रास जर होत असेल सोशल मीडियावरून, तर त्याच्यासाठी मी बांधील नाही. माझ्या कामावरून तुम्ही मला वाटेल ते बोलू शकता. तुम्हाला ते आवडलं नाही आवडलं, पर्सनली भेटून किंवा सोशल मीडियावर. पण माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलण्याचा हक्क तुम्हाला आहे असं मला वाटत नाही. मी माझ्या मुलाचं नाव जहांगीर का ठेवलं याच्याबद्दल आजपर्यंत अनेक प्लॅटफॉर्म्सवरनं मी यापूर्वी बोललेलो आहे. जर कोणाला इंटरेस्ट असेल तर त्यांनी ते व्हिडिओ जाऊन पाहावेत. काल नेहाने सुद्धा जेव्हा व्हिडिओ बनवला तेव्हा तिनं सुद्धा त्याची कारण मीमांसा केली. त्यामुळे ती करण्यात मी आता वेळ वाया घालवणार नाही. मला इतकंच सांगायचंय, मी छत्रपती शिवरायांची भूमिका करतो. मी आतापर्यंत 6 चित्रपटांमध्ये ती केली. आणि तरीही माझ्या मुलाचं नाव जहांगीर का, असा त्या ट्रोलिंगचा प्रमुख सूर आहे. कारण माझ्या मुलाचा जन्म 2013 साली झालाय. आज तो 11 वर्षाचा आहे. आणि हे ट्रोलिंग मला तेव्हा नाही झालं, हे आत्ता होतंय. त्यामुळे मला छत्रपती शिवरायांच्या भूमिकेने आतापर्यंत खूप काही दिलं. महाराष्ट्रातल्या, महाराष्ट्राबाहेरच्या, देशाबाहेरच्या लाखो लोकांचं प्रेम दिलं. फक्त मराठीच नाही, अमराठी लोकांचं सुद्धा प्रेम दिलं.
पण आता त्या भूमिकेमुळे जर माझ्या कुटुंबाला अशा पद्धतीचा त्रास होत असेल तर मी अत्यंत नम्रतापूर्वक हे सांगू इच्छितो की इथून पुढे मी ही भूमिका करणार नाही. कारण मी करत असलेलं काम, मी करत असलेली भूमिका याचा जर माझ्या कुटुंबाला मानसिक त्रास होत असेल तर एक वडील म्हणून, एक नवरा म्हणून आणि एक कुटुंब प्रमुख म्हणून मला माझं कुटुंब जपणं जास्त महत्वाचं आहे. मला याचं वाईट वाटतंय का? हो, मला खूप वाईट वाटतंय. कारण माझ्या मनात महाराजांबद्दलची जी भक्ती किंवा श्रद्धा आहे तिचं एक एक्सप्रेशन म्हणजे माझी भूमिका होती. आणि तशी पर्सनल आयुष्यात खूप एक्सप्रेशन आहेत. अगदी माझ्या गाडीत सुद्धा जिथं लोक नॉर्मली गणपतीची मूर्ती ठेवतात तिथं महाराजांची मूर्ती आहे. आणि हा दिखावा नाहीये, हे प्रेम आहे, ही श्रद्धा आहे. पण आपल्या श्रद्धेचं जस्टिफिकेशन लोकांना मी का द्यावं आणि लोकांनी तरी ते का ऐकावं? त्यांना काय दिसतं? मुलाचं नाव जहांगीर ठेवलं. माझं एकच म्हणणं आहे, माझ्या मुलाचं नाव जहांगीर आहे, खटकतंय. मग जहांगीर आर्ट गॅलरीचं नाव बदलणार का? जहांगीर नावाच्याच एका माणसाला आपल्या देशानं भारतरत्न दिलंय. भारतरत्न जहांगीर रतनजी दादाभाई टाटा, JRD टाटा. त्या JRD टाटांनी उभी केलेली एअर इंडिया, ज्याच्यातून आपण अभिमानानं प्रवास करतो, आणि त्यांनी उभे केलेले अनेक उद्योग ज्याचा फायदा भारतातल्या प्रत्येक नागरिकाला होतो, त्यांचा वापर करताना आपण हा विचार करतो का टायटनची घड्याळ पासून ते जे लोक त्यांच्या डिस्क मध्ये वगैरे काम करतात, गाड्या, आपण विचार नाही करत की यांचं नाव, ह्याच्या प्रणेत्याचं नाव जहांगीर होतं. पण ठीक आहे, मी एक अभिनेता आहे, अभिनेते नेहमीच सॉफ्ट टार्गेट असतात. इथे अजून एक गोष्ट मी नमूद करू इच्छितो की अनेक लोकांनी त्या ट्रोलिंग मध्ये असंही म्हटलेलं आहे की तुम्ही एका विशिष्ट राजकीय विचारसरणीला खतपाणी घातलं, मग आता तुम्हाला हे होणारच. तर मला आजपर्यंत कोणीही, माझं चॅलेंज आहे, मला दाखवून द्यावं की मी आजपर्यंत कुठल्याही राजकीय पक्षाचा प्रचार केलाय, मी आजपर्यंत कुठल्याही राजकीय पक्षाच्या प्लॅटफॉर्मवर गेलोय, किंवा मी आजपर्यंत कुठल्याही राजकीय पक्षाच्या किंवा नेत्याच्या आधिपत्याखाली वावरलोय. असं कधीच नाही झालंय. माझी राजकीय विचारसरणी स्वतंत्र आहे. किंबहुना ज्या पॉडकास्टवरनं हे सगळं सुरू झालं त्या पॉडकास्टमध्ये पण मी हे नमूद केलं होतं की दर निवडणुकीत ठरवून वेगळ्या पक्षाला मतदान करणारा मी एक सुजाण मतदार आहे. असो, या सगळ्याचं स्पष्टीकरण पुन्हा पुन्हा देण्यात काहीच अर्थ नाही. महाराजांच्या भूमिकेने आतापर्यंत मला खूप प्रेम दिलं, पण जर महाराजांची भूमिका मी केली म्हणून माझ्या कुटुंबाला आणि माझ्या 11 वर्षाच्या मुलाला ह्या मानसिक त्रासाला सामोरं जावं लागत असेल तर त्यांची माफी मागून मी तुम्हा सगळ्यांसमोर हे जाहीर करू इच्छितो की इथून पुढं महाराजांची भूमिका मी नाही करणार. देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या 4 नेत्यांना तुरुंगात टाकण्याचा कट महाविकास आघाडी सरकारने केला होता, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलाय. यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रवक्ते जयदीप पेंडके यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. पाहुयात ते काय म्हणाले. कोण माणूस बोलतोय त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवायला पाहिजे. जे गद्दार आहे, जे इथून गद्दारी करून गेले आणि ते बोलतात आणि त्याच्यावर तुम्ही म्हणणार की ते जे बोलतात ते सत्य आहे. असं आता कसं आहे की आता जे लोक बाहेर आलेले आहे, विरोधात गेलेले आहे, ते काही बोलतात त्याला व्हॅल्यू नाही आहे. साधं आपल्या पण पाहा ना, आता तुम्ही पवार फॅमिलीमध्ये फूट आली तर अजित पवार आज काय काय बोलायला तयार झालेले आहे. ते आधी असं ते बोलत होते का? त्यामुळे याच्यात काही तथ्य नाही आहे की कोण कोणाला तुरुंगात टाकणार होतं. त्यांनी गडबड केली असेल, त्यांना भीती असेल की आम्ही तुरुंगात जाऊ, पण गडबड नसेल केली तर मग काय त्यांना एवढं चिंता करायची गरज आहे. आणि कोण बोलताय त्याच्यावर तथ्य, CM असलं तर काय झालं, पण आहे तर गद्दारच ना शेवटी. त्यामुळे याला आम्ही काही खूप जास्त महत्त्व देत नाही. आणि असे बोलणारे खूप लोक आहेत त्यांच्या टीममध्ये जे सतत बडबड करत राहतात BJP आणि शिंदे गटात. त्यामुळे आम्ही याच्यावर खूप जास्त भाष्य करू इच्छित नाही. 100%. कारण राऊत साहेब ज्या वेळेला आमचं सरकार होतं, उद्धव साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा राऊत साहेब पारदर्शकतेने सगळं विषय बघत होते, सगळ्या गोष्टी समजत होते आणि सगळ्या गोष्टींमध्ये ते नो डाऊट रोज मातोश्रीला जायचे, रोज साहेबांशी बोलणं व्हायचं उद्धव साहेबांशी. तर त्यांना प्रत्येक गोष्टीची माहीत राहायची आणि राऊत साहेब जे बोलतात ते 100% सत्य आहे. म्हणून
हे जे लोक म्हणतात ना की राऊतसाहेब उठून, अरे राऊतसाहेबांच्या घरी मीडियाला कोणी इन्व्हाइट नाही करत. सकाळी तुम्ही जाता त्यावेळेला, ते पण स्वतः पत्रकार आहे, ते सगळ्यांचं बिलकुल रिस्पेक्ट करतात. म्हणून तुम्ही गेल्यावर तर तुम्हाला पण तर ते तुम्ही जाता ना, बोलवत कोणीच नाही. पण राऊतसाहेब जे या विषयावर बोलले ते 100% 100% सत्य गोष्ट आहे. शेवटी ते पण आमदार आहे, ते पण मंत्री होते, तर हस्तक्षेप त्यांच्या डिपार्टमेंटला ते करतीलच. आणि एवढं मी तेच म्हटलं. परत तुम्ही त्या गद्दार जे 40 गेले त्यांच्याबद्दल परत प्रश्न केला की ते म्हणत होते, त्या म्हणण्याला काही अर्थ नाही. या विरोधात जाऊन विरोधच करणार आहे. ते काही चांगल्या गोष्टी सांगणार आहे का की आदित्य साहेबांनी पर्यावरण मंत्री असताना हे चांगलं काम केलं, टुरिझम त्यांच्या अंडर होतं त्यांनी हे केलं, असं काहीतरी चांगलं म्हटलं आहे का त्यांनी? की फक्त त्यांनी 2.5 वर्ष जेवढे दिवस सत्तेत होते तेव्हा फक्त त्यांनी चुकाच केल्या असं त्यांचं म्हणणं आहे. आणि मुख्यमंत्र्यांनी काय केलं ते 2014 पासून आतापर्यंत सातत्याने मंत्री राहिले आहे. उद्धव साहेबांनी त्यांना आशीर्वाद दिलेला आहे. त्यानंतरही जर अशा प्रकारची म्हणजे आज कोण त्यांच्यावरही लादत आहे बोलण्यासाठी आणि ते बाहेर येऊन बोलून राहिलेले आहे. म्हणजे कसं आहे की स्वतःचं ठेवावं झाकून आणि लोकांचं पाहावं वाकून, ही जी सवय झालेली आहे ना, ही मुळात चुकीची. आणि ज्याप्रमाणे मुख्यमंत्री आज विरोधात फक्त आता विरोधी पक्ष आम्ही आहे की तेच कळत नाही आहे. मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्याचे कामं करायचे, नुसतं त्यांना प्रत्येक भाषणात फक्त उद्धव साहेबांवर बोलायचं आहे, राऊत साहेबांवर बोलायचं आहे, आदित्य साहेबांवर बोलायचं आहे. बाकी या व्यतिरिक्त विकासाबद्दल काय बोलले, ते काय केलं त्यांनी एवढ्यात 2 वर्षापासून त्यांचं ते सरकारमध्ये आहे, काय केलं 2 वर्ष त्यांनी सरकारमध्ये? हा प्रश्न तुम्ही प्रेस, एक जबाबदार पत्रकार म्हणून तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे. आज हिंमत आहे का त्यांची उद्धव साहेबांसोबत डोळ्याला डोळे लावून बोलायची? असेल तर सांगा. आम्ही मग रिक्वेस्ट करतो साहेबांना की आहे बाबा, अजूनही शिवसेनेला नाव थोडंसं वाटून राहिलं आहे की आहे थोडी हिंमत, पाहू आम्ही मग काय करायचं. त्यामुळे मॅडम असं ते काय म्हणतात त्याच्यावर आम्ही काही गद्दारांच्या विषयावर बोलणार नाही, कारण इच्छाच नाही आहे बोलायची. पण जे बोलतात ते दादांत खोटं आहे. आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवायचे होते, मात्र स्पीड ब्रेकर वाटत होतो त्यांना, असंही एकनाथ शिंदे म्हणाले. म्हणजे आदित्य साहेब CM व्हायचं होतं आणि एकनाथ शिंदेसाठी स्पीड ब्रेकर, तर हा तालमेलच काही जमून न राहिलेला आहे मला. आदित्य साहेब आमदार झाले, आमदार झाल्यावर त्यांना त्या पर्यावरण आणि त्या जे डिपार्टमेंट होतं त्याच्याबद्दल त्यांना चांगल्यापैकी नॉलेज होतं, त्यांचा व्यवस्थित अभ्यास होता त्याच्यावर, त्यामुळे त्यांना मंत्री बनवण्यात आलं. आणि हे UD होते, तर CM आणि UDचं म्हणजे नगरविकास आणि मुख्यमंत्री यातला काही तालमेल दिसून नाही राहिलेलं आहे. त्यामुळे तेच म्हणताना ते काय बोलतात आहे ते सध्या डिस्टर्ब आहेत, कारण त्यांना माहिती आहे की जेवढ्या त्या सीट्स लढणार आहे त्यातल्या फक्त 3 सीट 4 सीट आल्या तर आल्या. तसंच BJPने त्यांना जेवढं कमिटमेंट केलं होतं किंवा जेवढं हे करायचं होतं, राष्ट्रवादी आली, अजित पवार आले, त्यामुळे परत त्यांचं नुकसान झालेलं आहे. आणि त्या धक्क्यातनं ते आता सावरून नाही राहिलेलं आहे की आता आपल्या सीट येतील कसं. त्यांचे बघा ना तुम्ही 2 कॅन्डिडेट 3 कॅन्डिडेट असेच बदललेले आहे. म्हणजे हेमंत पाटलाला तिकीट नाही दिलेली आहे, भावना गवळीला तिकीट दिलेली नाही आहे, कृपाल तुमानेला तिकीट दिलेली नाही आहे, प्लस आता नाशिकचेही मला काहीतरी अडचण दिसते आहे गोडसेच्या नावावर. तर आता तुम्हीच बघा ना, नाही तर आमच्याकडे सांगा की कोणाला चेंज केलं आणि कोणाला आम्ही घेतलं. त्यामुळे मॅडम या विषयावर त्यांनी त्यांची स्वतःची एकदा काय म्हणतात त्याला आत्मपरीक्षण करावं आणि मग पुढे येऊन असं कॅमेऱ्यावर काही बोलावं. आज खरंच त्यांना एक काहीतरी म्हणजे त्रास होतो असं मला जाणवतं त्यांच्या बोलण्यातनं, की ते फसले आहे BJPत जाऊन. आज त्यांना हे जाणून राहिलेलं आहे, त्यामुळे त्या नैराश्यातनं ते हे बोलतात. आता वेळ झाली आहे विश्रांतीची. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. बघत रहा देशोन्नती. नमस्कार.